नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पुणे महापालिका आयोजित यंदाच्या 8व्या पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सवात संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल पंडित कामत यांचा सत्कार महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते करण्यात आला। उपस्थितांनी यावेळी उत्सुकपणे उभे राहून पंडित कामत यांना मानवंदना दिली। पंडित कामत यांच्यासह महोत्सवात तरुण गायक रमाकांत गायकवाड यांनीही पंडित जितेंद्र अभिषेकी युवा पुरस्कार गायक शौनक अभिषेकी यांच्या हस्ते देण्यात आला। संगीतकार मीना खडीकर यांच्या सहस्रदर्शन सोहळा आणि त्यांनी संगीत दिलेल्या सचिन मी होणार आणि रंगस्वरांचे या 2 अल्बमचा लोकार्पण सोहळाही यावेळी झाला। विद्याताई अभिषेकी, गायक अजित कडकडे, नगरसेवक सुनील बनकर आणि नगरसेवक उज्ज्वल केसकर यांच्या हस्ते झालेल्या दीप प्रज्वलनाने महोत्सवाची सुरुवात झाली। बुवांनी शिकवताना कधीही हातचे राखून ठेवले नाही। त्यांनी त्यांच्या सगळ्या शिष्यांना भरभरून दिले। मीही त्यांच्याबरोबर 4 नाटके केली आणि त्यांनीच खऱ्या अर्थाने माझ्यातला गायक घडवला, अशी भावना ज्येष्ठ गायक पंडित रामदास कामत यांनी व्यक्त केली। पंडित कामत, अजित कडकडे, सुमेधा देसाई, नीलाक्षी पेंढारकर आणि शेखर कुंभोजकर यांनी सादर केलेल्या निर्गुणाचा संग धरीला जो आवडीने, देवाघरचे ज्ञात कुणाला, सुखी मुखचंद्र यांसारख्या नाट्यपदांनी महोत्सवाला पहिला दिवस उत्तरोत्तर रंगत गेला। या कलाकारांना सुधीर नायक, भरत कामत, माऊली टाकळकर, उदय कुलकर्णी आणि संजय वसवे यांनीही वाद्यसाथ केली। आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता। माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता। त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। मनपाच्या अतिक्रमण विभागाने चालू केलेल्या कारवाईच्या विरोधात महाराष्ट्र हातगाडी पथारी व्यावसायिक सेना न्यायालयात दाद मागणार आहे। महाराष्ट्र पथारी हातगाडी व्यावसायिक सेनेचे अध्यक्ष नाना क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। ते म्हणाले, सध्या पालिकेच्या वतीने करण्यात येत असलेली अतिक्रमण कारवाई ही अन्यायकारक आहे। वास्तविक या पथारी व्यावसायिकांचे प्रथम पुनर्वसन करून ही कारवाई केली पाहिजे। यापूर्वीची पुनर्वसन योजना मनपाच्या ढिसाळ कारभार आणि नियोजनाच्या अभावामुळे मागे पडली व पुनर्वसन करण्यात येणाऱ्या व्यावसायिकांची जनगणना होऊ शकली नाही। आता फुटपाथ मोकळे व्हावेत यासाठी न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेऊन परवानाधारक हातगाडी पथारी व्यावसायिकांवरही कारवाई करत आहेत। ही कारवाई बेकायदेशीर असून त्याविरोधात राज्य शासनाकडे दाद मागणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले। याचाच एक भाग म्हणून 25 फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे। आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard, सिद्धांत कॉलेज। ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी,
22 एकड़ का विशाल कैंपस, AICTE दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुडुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। भारिप बहुजन महासंघाच्या वतीने भंडारा जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ अलका चौकामध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली। भंडारा जिल्ह्यातील मुरमाडी गावामध्ये बोरकर कुटुंबातील 3 बहिणींवर बलात्कार करून त्यांचा निर्गुण खून करण्यात आला आहे। दलितांवर अशा प्रकारच्या घटना सतत घडत आहेत। असे प्रकार रोखण्यात पोलीस अकार्यक्षम असून पोलीस आणि शासनावर गुंडांचाच दबाव असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट वैशाली चांदणे यांनी केला। भारिप बहुजन महासंघाच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ अलका चौकामध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली। यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष LD भोसले, बाळ बनसोडे, माया मोरे, हनुमंत फडके, अजय भालशंकर, सुभाष झेंडे, यल्लप्पा मस्के, साहेबराव कुचेकर, श्याम गायकवाड, विश्वास कदम, मच्छिंद्र गायकवाड, तानाजी वाळके, अजय जगताप, नितीन करपे, राजू मस्के, अमोल मस्के, मिलिंद बनसोडे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते। कायद्याची भीती गुन्हेगारांना राहिलेली नाही। कायद्याचा प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने दिल्लीच नव्हे तर खेडेगावही सुरक्षित राहिलेले नाही। भंडाऱ्यातील संबंधित आरोपीला तातडीने अटक करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी याबाबत पोलिसांनी टाळाटाळ केली तर पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र निदर्शने केली जातील असा इशाराही ॲडव्होकेट चांदणे यांनी यावेळी दिला। मोरवाडी भागामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये मोरवाडी या गावामध्ये जे बोरकर कुटुंबियांच्या 3 मुलींची निर्गुण हत्या झाली की ज्या मुलींचं वय एक 6 वर्षाची, 9 वर्षाची आणि 3 वर्षांची प्रिया, प्राची, तनुजा या 3 मुलींची निर्गुण अशी हत्या झाली की त्या मुलींच्या वडिलांचं छत्र 2 वर्षापूर्वीच ते आजारी असताना, त्याचे वडील आजारी असताना गेलेलं होतं। आई एकट्या आईचा आधार असताना या मुली शाळेत गेल्यानंतर त्या घरी परत आल्या नाही म्हणून आजोबांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली। त्यावेळेस पोलिसांनी त्या ठिकाणी हलगर्जीपणा केला, कोणत्याही प्रकारचा शोध घेतला नाही। गावकरी लोकांनी शोध घेतला व गावाच्या जवळच्या विहिरीजवळ या मुलींची मृतदेह सापडल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आलं। त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की नाक आणि तोंड दाबून त्या मुलींवरती क्रूर असे अनैसर्गिक प्रसंग करण्यात आले। म्हणजे 2 महिन्यापूर्वी ज्या दिल्लीमध्ये निर्भयावर अन्याय अत्याचार झाले होते, निर्भयाने तरी जग पाहिलं होतं, पण ह्या चिमुकल्या मुलींनी कुठल्याही प्रकारचं जग पाहिलं नाही। नाही, हे जे म्हणणं आहे ते चुकीचं आहे। कारण जर शवविच्छेदनाचा जर आपण रिपोर्ट पाहिला तर त्याच्यामध्ये अनैसर्गिक असं तोंड आणि त्याचं गळा नाक दाबून तिचं त्या ठिकाणी हत्या म्हणजे रेप करून त्यांचं खून केलेलं आहे। म्हणजे माझं असं मत आहे की जे आहे हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे आणि या ठिकाणी पोलिसांनी पूर्णपणे हलगर्जीपणा केलेला आहे। कारण खैरलांची प्रकरण त्याच भागामध्ये घेतले। आमची मागणी अशी आहे की या नराधमांना त्वरित अटक झाली पाहिजे, कारण फक्त पैसे देऊन किंवा त्यांचं पुनर्वसन करून ह्या गोष्टी काही थांबणार नाहीत। त्यांना काही करून नराधमांना अटक करून त्यांना फाशी दिली पाहिजे, नाहीतर भारिप बहुजन महासंघाच्या वतीने महाराष्ट्रभर या ठिकठिकाणी आंदोलन केलं जाईल, तीव्र आंदोलन केले जाईल आणि या आंदोलनाची सर्व पूर्णपणे जबाबदारी ही सरकारची आहे। कारण सरकारचा आणि पोलिसांचा धाक आज गुंडांवर गुन्हेगारांवर राहिलेला नाही। माहेर सोडून सासरी आले, इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता।
समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. संपाच्या दुसऱ्या दिवशीही कामगार संघटना कृती समितीने कामगार आयुक्तालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. महागाई भत्त्याची थकबाकी तत्काळ द्यावी, 6व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार आगाऊ वेतन द्यावे, अनुकंपा तत्वावरील नियुक्ती सुरू कराव्या, वाढत्या महागाईला आळा घालावा अशा विविध मागण्यांसाठी देशातील कामगार संघटनांनी पुकारलेला 2 दिवसांचा देशव्यापी संप सुरू आहे. या संपाच्या दुसऱ्या दिवशी कामगार संघटना कृती समितीने कामगार आयुक्तालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये भारतीय मजदूर संघ, इंटक, आयटक, सिटू, AICCTU, गोदी कामगार संघटना, भारतीय कामगार सेना महासंघ, औद्योगिक कामगार, वीज कामगार, परिवहन कामगार, बँक विमा कर्मचारी संघटना, केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी संघटना, अंगणवाडी कर्मचारी सभा, घरेलू कामगार संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, संलग्न रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयात सभेत रूपांतर झाले.